जुडिथ पोलगरचे गेम बघणं म्हणजे बहिणाबाईच्या कविता ऐकण्यासारखंच आहे. त्याच्यातून जो आनंद प्राप्त होतो तोच जुडिथ पोलगरचे खेळ बघताना होतो. जुडिथ पोलगरचा टॅक्टिक्सवर खूप जास्त भर असतो आणि जेव्हा प्रशिक्षक विद्यार्थ्यांना सांगत असतात की आपले मोहरे घालू नका, तेव्हा मी त्यांना जुडिथ पोलगरचे गेम बघायचा सल्ला देतो. आता हा खेळ इतका याच्यामध्ये टॅक्टिक्सचा वापर करून झालेला आहे, आपण बघूया. हा जुडिथ पोलगर आणि व्लादिमीर इपिशिनमध्ये झालेला खेळ कारोकान डिफेन्समध्ये आहे. सध्या मी कारोकानचाच अभ्यास करत असल्यामुळे ते बघता बघता गेम दिसला तर म्हटलं आपण व्हिडिओमध्ये टाकून देऊया. कारोकान व्हाईट जुडिथ पोलगर आहे आणि व्लादिमीर इपिशिन आहे ते ब्लॅक आहे. E4 C6 D4 D5 नाईट C3 कॉमन आहे. D क्रॉस E4 नाईट क्रॉस E4 नाईट टू D7 बिशप टू C4 नाईट टू F6. आता हा G5 ला नाईट आल्यानंतर काही वेळा खेळाडूंना असं वाटतं की याला हाकलून देण्यासाठी हे पॉन वरती घ्यावं H6, पण H6 पॉन वर घेतलं की मेटच होतो किंवा मोठ्या अडचणीत सापडतं. हे H6 पॉन घेतलं तर बिशपने मारलं तर चेकमेटच झाला. ते डेंजरस. हे लक्षात ठेवलं पाहिजे की आता E6 पॉन आधी नेहमी घेतलं पाहिजे आणि मग H6 पॉन घेतलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे की ते ट्रॅप असतं. आता बघायचं F7 वर दोघांचा अटॅक आहे. बिशप आणि नाईटचा सरळ सरळ अटॅक झालेला आहे. यांनी आता क्वीन E2 ला देऊन तिसरा अटॅक केला याच्यावर. या जो पॉन आहे E6 पॉन आहे याच्यावर हा तिसरा अटॅक आहे. हा नाईट आहे, बिशप आहे आणि क्वीन आहे. हा होतो, त्याच्यात काय विशेष नाही आहे. हा नाईट इकडे घेतला जातो B6 ला की एक अटॅक काढून टाकावं म्हणजे बिशपला मारून टाकावं. बिशप तो मागे घेतो. आता H6 खेळतो म्हणजे नाईटला तो थ्रेट देतो. बिशपचा अजून अटॅक गेलेला नाही पण नाईटचा अटॅक गेला. C5 खेळतो. बिशप F4 बिशप D6. हा बिशप एक्सचेंज करून टाकायचे त्या खेळाडूची इच्छा आहे, पण याने जुडिथ पोलगरने तो मागे घेतला. परत क्वीन टू C7 देऊन त्याने क्वीनचा सपोर्ट आधी बिशपला होता तिथे, परत त्याने हा ॲरे असा तयार केला. याने इथे पॉनचा फोर्क केला. त्याला सोल्युशन आहे, एवढं काय कॉम्प्लिकेटेड नाही. क्वीननी तो मरतच आहे. याने लॉंग कॅसल केला जुडिथ पोलगरने आणि बिशप क्रॉस करून टाकला त्याने. बिशप क्रॉस G3 H क्रॉस G3 बिशप टू D7. ते बिशप आणला D7 ला. रूक टू H4. आता रूक म्हणजे मग महत्त्वाचं रूकच्या बाबतीत असं असतं की रूकने एकतर फाईलला अडवावी. ही फाईल थोडीशी पॉनमुळे अडते किंवा रूक रँक वर जास्त त्याची मुवमेंट होते. तर हिने आता तो रँकवर आणण्यासाठी चांगल्या प्रकारे डेव्हलप केला. हे रूक टू C8 आणि इथे डबल सपोर्ट निर्माण केला. नाईट टू E5 बिशप टू B5 घेऊन क्वीनला थ्रेट दिलेले आहे. तर ॲक्च्युली क्वीनच्या सपोर्टमध्ये आहे बिशप. क्वीन मागे घेतली E1 ला. कॅसल नाईट टू G3 नाईट टू D5
राजा आत घेतला, थोडा सेफ्टीच्या दृष्टीने एक बरं असतं. या बाजूने अटॅक पण होऊ शकतो. बिशप C6, क्वीन E2, रूक याने वरती घेतला, नाईटवर ठेवल्यासारखा. म्हणजे याने दुसरा रूक इकडे H1 ला घेतला आणि इथे डबल केलं, डबल रूक्स केले. क्वीन परत नेली त्याने, F8 ला नेली. कारण उगीच राजा आपला वाचवणं हे सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट असते. पॉन वर घ्यायला सुरुवात केली, कारण हे मधलं पॉन जर काढून टाकलं तर हा रूक खाली पोचतो राजाकडे. नाईट टू E4 घेतला आणि पॉनला प्रिव्हेंट केलं, या पॉनला पुढे जाऊ नये. क्वीन टू E1, या नाईटला थ्रेट याला आत्ता काही सपोर्ट नाही आहे. तो नाईट गेला D6 ला, पॉन वर घेतलं G5 ला, नाईट टू F5 रूकला मारायसाठी. आता पहिली गंमत आता इथे अशी आहे की रूक तिने पहिला जाऊ दिलं, हे महत्वाचं इथं. इथपासनं गमती जमती सुरू होतात. हे पॉन मारलं, हे पॉन मारलं. आता काय, या रूकला असं सोडून दिलं, रूक मारला. हां, रूक मारल्यानंतर तिने पॉन पुढे घेऊन चेक दिलं राजाला. हां, आता ह्या आपल्या पॉनला काय सपोर्ट आहे का पण नसला तरी हे मारलं तर हा रूक वरती येऊन घोड्याला मारून चेक देतोय. परत क्वीनचा इकडून चेक बसतोय, म्हणून त्याने काय केलं, राजा H8 ला घेतला. राजा H8 ला घेतल्यानंतर हा नाईट मारून टाकला, नाईट क्रॉस H4. तर दुसरा नाईट त्याने इथे घेतला F4 ला. हां, सरळ क्वीन त्याने क्वीन ज्युडिथ पोलकरनी B4 ला. हे आणि दुसरं टॅक्टिक्स जबरदस्त. आता काय होतं, ह्या क्वीननी तो मारू शकत नाही. क्वीनने मारलं तर काय होईल, समजा क्वीनने मारलं तर हा नाईट इथे आला, G6 ला चेक दिला. हां, F क्रॉस G6 केलं, F क्रॉस G6 केल्यानंतर आता एका चालीत मेट दिसतंय का तुम्हाला? बघा, हे बघा, नाईट इकडे आणलं की मेट. अशी ती जबरदस्त चाल आहे की क्वीन मारून टाकली, पण क्वीन इथे आणून ठेवली विदाउट सपोर्ट. जबरदस्त. तर कुठे होतं आपण बघूया, ते होतं इथे. क्वीन इथे तिने आणली, म्हणजे इथे तिला चेकमेट दिसतच आहे सरळ. पण त्याला एक कळलेलं आहे, त्याने काय ते मारले नाही. त्याने हे पॉन वरती घेऊन घोड्याला थ्रेट दिली. घोड्याला थ्रेट दिल्यानंतर क्वीन D4 ला घेतली, म्हणजे हे आता इथे डिस्कवरी अटॅक होतो हा नाईट जर काढून टाकला तर. किंग G7 ला घेतला आणि किंग G7 ला घेण्याचं दुसरं कारण, आता इमिजिएट काय असा चेक दिसत नाही तिथे, पण त्याने सेफ पोझिशनला घेतला. नाईट टू F5 अँड चेक, E क्रॉस F5. इकडे त्याने जाऊन ज्युडिथ पोलकरने क्वीन घेतली H8 ला पॉन नेऊन. क्वीन क्रॉस करणं जरुरीचंच आहे, नाही तर राजाला चेकमेट झाला आहे. नाईट क्रॉस त्याने F7 केलं आणि ह्या नाईटला सपोर्ट आहे नेमका इथे बिशपचा. क्वीनला थ्रेट आहे आणि हा डिस्कवर चेक जो आहे तो बसला आहे इथे. क्वीननी राजाला चेक आहे. इथे ॲक्च्युली काळ्या खेळाडूंनी रिझाईन केलं आहे, पण पुढच्या आता ज्या चांगल्या चाली आहेत त्या कशा होऊ शकतात ते जर आपण बघूया. नाईट टू E5 हा मध्ये आणणं हीच बेस्ट मूव आहे.
तो अर्थात मरतोय. किंग टू G6, नाईटनी क्वीन मारून परत चेक. राजा आता कुठे आत्ता हलवू शकत नाही या पोझिशनमध्ये. इकडून रूक आहे, इकडून क्वीन आहे, F7ला नाईटची थ्रेट आहे. राजा हलवू शकत नाही, आहे त्या ठिकाणी स्टेडी आहे. त्याने रूकने ते मारण्याशिवाय त्याला काही इलाज नाही, कारण एक मूव व्हायचे झाले तर मेट होतोय. तर क्वीन D6 आणि चेक. नाईट E6 मध्ये घातला नाईट त्याने, तो क्वीनने मारून टाकला. किंग G7 आणि क्वीन F7 अँड चेकमेट. तर अशा तऱ्हेने हा 2 टॅक्टिक्स याच्यामध्ये वापरण्यात आलेले, जे सहजासहजी ग्रँडमास्टर उलगडू शकतात. अशा तऱ्हेने तिने चेकमेट केलेला आहे. धन्यवाद. बघत राहा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.